भोकर मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। या सभेसाठी अशोक चव्हाण जे आहेत ते भोकरकडे रवाना होत आहेत। आपल्यासोबत स्वतः अशोक चव्हाण आहे। साहेब, भोकर मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मोठे मोठे दिग्गज नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत, पवन कल्याण वगैरे। आज स्वतः एकनाथ शिंदे होणार आहे, काय सांगाल? ते निवडणुकी जशी जशी निवडणुकीची तारीख जवळ येते, स्वाभाविक आहे की प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे हा। आणि त्यामुळे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीसुद्धा येणं आवश्यक होतं। त्यांनी जे काही काम गेल्या 2.5-3 वर्षात केलेलं आहे त्याचेसुद्धा फार मोठा इम्पॅक्ट आहे राज्यामध्ये। आणि त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री येणं आणि प्रचार करणं ह्याला एक वेगळं महत्त्व आहे। आज त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं की त्यांनी यावं आणि बारड भाग जो आहे त्या परिसरामध्ये एक सभा त्यांची होणं अपेक्षित आहे आणि चांगलं तयारी त्या ठिकाणी आहे। पवन कल्याण जे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या आंध्र प्रदेशचे, ते उद्या येत आहेत। त्यांची सभा उद्या देगलूर आणि पाळज जो बॉर्डर एरिया आहे त्या भागात आहे। त्यामुळे आता शेवटचा टप्पा आहे, प्रचाराची रणधुमाळी आहे, प्रचार चांगल्या पद्धतीने सुरू आहे। तर आम्ही निश्चिंत आहोत की जागा नांदेडमधल्या चांगल्या फरकाने महायुतीच्या निवडून येतील। देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले ते काय वर्तमानपत्रात मुलाखती देत असताना, लोकसभेमध्ये आम्ही आमचा आत्मविश्वास नडला, आम्ही संविधान बदलणार हा नरेटिव्ह खोडू शकलो नाही। खरं, खोटा प्रचार जो विरोधकांनी केला तो त्याची तीव्रता लक्षात आली नव्हती त्यावेळेस आणि तोच गैरसमज शेवटपर्यंत टिकून राहिला। त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागतं की कशा पद्धतीने नॅरेटिव्ह सेट केला जातो, कशा पद्धतीने अपप्रचार केला जातो आणि त्याला योग्य उत्तर योग्य वेळेस गेलं पाहिजे। हे कदाचित लोकसभेच्या वेळेस आम्ही कमी पडलो आणि त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे, हे वास्तव आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये ती काळजी घेतली जात आहे। भारत जोडो यात्रेमध्ये तुम्ही स्वतः होता, या अतिडावी विचारसरणी यांनी हा नरेटिव्ह पसरवल्याचं त्यांनी सांगितलेलं। नॅरेटिव्हने हल्ली प्रत्येक इलेक्शनमध्ये एजन्सीज काम करतात, लोकांचं जो वीक पॉईंट आहे किंवा लोकांचं मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न होतो, हा आता नित्याचा भाग झाला आहे। त्यामुळे त्याच्यावरही लक्ष केंद्रित करून काही चुकीचं घडणार नाही किंवा अपप्रचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागते। अजितदादा असं म्हणालेले आहेत की ओबीसीचं एक गठ्ठा मतदान मिळणं हे कठीण आहे, त्यांनी हा दावा केला आहे। असं एनब्लॉक म्हणता येणार नाही। मला वाटतं समाज आणि समाजाचे प्रश्न हा विषय नक्की महत्त्वाचा आहे, पण केलेलं काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मला वाटतं लोकांची आज कल जो आहे तो काम करण्यासाठी आहे, काम करणारा प्रतिनिधी पाहिजे। नुसतंच प्रचार किंवा भाषणं याच्यापेक्षा काय काम केलं आणि काय करणार या संदर्भी लोकांमध्ये उत्सुकता असेल, त्याच बेसिसवर मतदान होतं असं माझं मत आहे। शेवटचा प्रश्न आहे साहेब, भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण, तुम्ही तुमच्या निवडणुकीत जितकी प्रतिष्ठा दिसली नाही तेवढी प्रतिष्ठा त्याच्यापेक्षा जास्तही श्रीजय चव्हाण यांच्यासाठी दिसत। प्रतिष्ठेचा विषय नाही आहे, हा माझा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे, आमचा गड आहे, लोकांनी खूप आमच्यावर प्रेम केलं आहे, त्यामुळे लोकांच्यावर विश्वास आमचा पूर्ण आहे। फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आम्ही जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद साहेब। हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केली। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।